वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी 1 किलो मिरची पावडर बनवणार आहे। तर ती कशा पद्धतीने बनवते आणि वर्षभर कशी टिकवायची, तिचा लाल रंग किंवा चव जशीच्या तशीच राहिली पाहिजे यासाठी काय करायचं, तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथे मी 4 प्रकारच्या लाल मिरच्या घेणार आहे। तुम्ही 2 किंवा 3 प्रकारच्याही मिरच्या घेऊ शकता। म्हणजे इथे मी काय करणार आहे, 2 प्रकारच्या मिरच्या कलरसाठी आणि 2 प्रकारच्या मिरच्या तिखटपणासाठी घेणार आहे। तर ह्या मी ज्या निवडत आहे त्या लवंगी मिरच्या आहेत। तो म्हणजे त्यानं काय होते, तिखटपणा जास्त येतो आणि चवसुद्धा छान येते भाजीला। तर लवंगी मिरची मी इथे 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो घेतली आहे आणि ह्या निवडून 2-3 तास उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या मिरच्या। तर इथे मी 2 प्रकारच्याच मिरच्या निवडून वाळवून घेतल्या आहेत, बाकीच्या मी तुम्हाला नंतर दाखवते, त्या आधी निवडलेल्या आहेत। तर आता आपण काही खडे मसालेसुद्धा या मिरची पावडरमध्ये घेणार आहोत। तर इथे जिरं घेतलं आहे, जाडं मीठ, खसखस, धने आणि हिंग लागणार आहे आपल्याला। तर हे घ्यायचं आहे, म्हणजे ह्याने काय होतं, या मिरची पावडरला अप्रतिम चव येते, टिकते ही मिरची पावडर, वर्ष 2 वर्ष खराब होत नाही। शिवाय तेजपत्तासुद्धा घ्यायचा आहे आपल्याला इथे। आणि ज्या बाकीच्या 2 मिरच्या मी सांगितल्या होत्या ना, त्या अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतल्या आहेत मी कलरसाठी। तर आता कढईमध्ये आपण हे थोडेसे मसाले परतून घेणार आहोत। मिरची अजिबात भाजायची गरज नाही, कारण आपण कडक उन्हामध्ये छान अशी वाळवून घेतलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिरची पावडर मिरचीसुद्धा थोडीशी गरम करून घेऊ शकता। आता इथे तेजपत्ता असा तोडून टाकायचा आहे, थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आणि थोडासाच भाजून घ्यायचा। अगदी आपल्याला हे मसाले काळे करायचे नाही आहेत आणि मध्यम आचेवर भाजून घ्यायचे, म्हणजे याचा जो स्वाद आहे तो या मिरची पावडरला येतो आणि सुगंधसुद्धा टिकून राहतो। त्यामुळे अगदी कमी भाजायचे आहेत हे मसाले। तर सुरुवातीला तेजपत्ता भाजून घेते आणि नंतर मग थोडेसे इथे मी 100 ग्राम धने घेतले आहेत। 10 ग्राम तेजपत्ता आणि 100 ग्राम आपल्याला धने घ्यायचेत। तर इंदोरी धने घेतले आहे, मस्त हिरवे असे हे धने, आणि याला सुगंध फार छान येतो। तर मिळाले तर नक्कीच घ्या। आता थोडेसे ते भाजून घेऊ आपण, आणि जे कमी वेळात मसाले भाजतात ते नंतर टाकू। तर इथे जिरं टाकत आहे आणि खसखससुद्धा टाकून घ्यायची आहे आपल्याला। आता तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल, कारण या गरम कढईमध्ये जिरं आणि खसखस लवकर भाजल्या जातं, त्यामुळं पटकनी भाजून जाईल। तर थोडंसं मिक्स करून घेऊ आणि मीठ आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, किंवा असं दिलं तरी चालेल तुम्ही मिरची दळता वेळेस। आता जाडं मीठ घेतलं आहे मी, तो थोडंसंच घ्यायचं, फार जास्त घ्यायचं नाही, म्हणजे याने काय होतं, मिरची पावडरला स्वाद खूप छान येतो। आणि तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे बघा, ह्या कलरसाठी मी काश्मीरी मिरची आणि चपाटा मिरची घेतली आहे। अगदी पाव किलो ह्या मिरच्या घेतल्या आहेत मी कलरसाठी म्हणून। तुमच्या ह्या लवंगी आणि दुसरी जी मिरची घेतली आहे आपण पांडी मिरची म्हणतात, तर ती घेऊ शकता, किंवा तुम्हाला ज्या मिरच्या मिळाल्या बघा त्या प्रकारच्या तुम्ही मिरच्या घेऊ शकता। 2-3 प्रकारच्या किंवा 4-5 प्रकारच्या मिरच्या तुम्ही इथे घेऊ शकता। आता हे मसाले थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला, जे भाजून घेतलेले आहे ते सर्व एकत्र करून कांडप यंत्रावरून तुम्ही हे कांडून आणू शकता मिरची पावडर, किंवा आता मी गिरणीवरून दळून आणत आहे। तर गिरणीवरून सुद्धा तुम्ही दळून आणू शकता। छान बारीक अशी दळून देतात ते लोक, आणि मिक्सरला सुद्धा तुम्ही बारीक करू शकता, पण मी आता बाहेरूनच दळून आणणार आहे बघा। आता हे मसाले थोडेसे थंड करून घ्यायचे आणि हे सर्व एकत्र करून गिरणीवरून आपण दळून आणणार आहोत। तर चला, आता इथे पहा, ही मसाल्याचीच गिरणी असते, यामध्ये मिरची पावडर, मसाले, खोबरं, खारीक जे काय आहे ते बारीक करून देतात। तर मी इथे म्हणजे दरवर्षी मी ह्याच गिरणीवरती येत असते आणि इथूनच मसाले, मिरची पावडर बारीक करून नेते बघा। तर आपण ही मिरची पावडर दळून आणलेली आहे आणि आता ती वर्षभर टिकवण्यासाठी काय करायचं, कोणत्या डब्यात भरायची, तर बघा इथे मी काचाची बरणी घेतली आहे। शक्यतोवर चिनी मातीची किंवा तुम्ही काचाचीच बरणी घ्या आणि स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घ्या, म्हणजे ओलसरपणा राहता कामा नये, कारण मिरची पावडर आपल्याला 1-2 वर्ष टिकवायची आहे।
थोडा जरी ओलावा किंवा ओलसरपणा असला तर याला लगेच आळी जाळी लागते, त्यामुळे ही काळजी घ्यायची आपल्याला. छान असा कलर आलेला आहे. यामध्ये कुठलंही आपल्याला काही मिक्स करायची गरज नाही. हा जो कलर आहे तोच वर्षभर टिकून राहतो. आणि इथे बघा मी हिंगाचे खडे टाकत आहे या बरणीमध्ये. काही हे बिबेसुद्धा घेतले आहेत. आता बऱ्याच लेडीजला किंवा बऱ्याच जणांना हे बिबे काय माहीत नाही, पण माझी आईनं डाळीमध्ये, तांदळामध्ये आणि असं मिरची मसाल्यामध्ये हे बिबे टाकत असते. माहीत नाही त्यात म्हणजे काय म्हणून, पण टिकत असेल, हे मसाले मिरची वगैरे टिकत असेल म्हणून कदाचित टाकत असेल. तर मी सुद्धा 2-4 बिबे या बरणीच्या तळाशी टाकून घेतले आहे. हिंगाचे खडे तुम्ही तळाशी टाकू शकता. थोडंसं तिखट हे भरून घेतलं आपण की पुन्हा हिंगाचा खडा टाकायचा आहे अशा पद्धतीने. आणि नंतर मग पूर्ण हे तिखट आपण भरून घेणार आहोत. तर आता हे बाकीचं छोट्या बरणीत घेते, म्हणजे रोजच्यासाठी छोट्या बरणीतलं तिखट वापरायचं आहे. आणि हे आपण भरून ठेवणार आहोत. तर छान कलर आलेला आहे, मस्त मिरची पावडर झालेली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीनं केली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ही बरणी छान कोरड्या ठिकाणी ठेवायची आहे आणि वर्षभर ही मिरची पावडर वापरायची आहे.